म्हणून कोण तर ते आहेत संत महात्म्याचे दोघं आतापर्यंत आले नाहीत. मी सकाळपासून त्यांना पाहतोय पण ते अजून आले नाहीत. बरं काय करावं, बोलून आणा त्यांना. मग त्यांनी त्यातल्या एका व्यक्तीने सांगितलं की बाबा ते संत महात्मे आहेत, ते काही येणार नाही. बरं येत नसले तर तुम्ही त्यांना तिथं नेऊन द्या. आणि मग त्या राजाने त्या शिपायांना ते काय केलं, पंचपक्वानाचं त्या ताट, कपडे लत्ते आणि ते दक्षिणा पाणी, ते सोनं वगैरे ते त्यांनी त्या सर्व एका साहित्य एका ताटामध्ये भरून ते काय केलं, त्यांच्या घरी पोच केली. दोघ जण आले त्यांच्या घरी, दार वाजवलं पण घरामध्ये कोणीही नाही. ते दरवाजा तसंच उघड आहे. आपण असं दरवाजा उघडा ठेवून जातो का? नाही. त्यांच्या घरामध्ये काय नाहीच. तर ते दरवाजा तसंच उघडा ठेवलेला आहे. मग ते लोकही दोघं आले आणि ते दोन ताट त्यांच्या घरामध्ये नेऊन ठेवलं. कुणाच्या? जोळोजी आणि मोळोजी ह्या संतांच्या घरी ते ताट ठेवलं. आणि ताट ठेवल्यानंतर मग काही तासानंतर, काही वेळानंतर जोळोजी आणि मोळोजी तिथं आले. दोघंही संत महात्मे आले आणि बोलत बोलत आले आणि घरामध्ये गेले. आणि घरामध्ये गेल्यानंतर चिची वास आला घाल. कोण म्हणतात? जोळोजी मोळोजी. आणि वासाला घात ते बाहेर गोंधळ करत, कालवा करत ते बाहेर आले. आणि बाहेर आल्यानंतर चिची कोणीतरी विष्ठा घरामध्ये केलेली आहे. कोण म्हणतंय? जोळोजी आणि मोळोजी. कोणीतरी घाण इथं विष्ठा केलेली आहे, किती घाण वास येतोय असं ते म्हणू लागले. आणि असं म्हणता म्हणता त्यांच्या शेजारच्या एका म्हातारी आजीनं ते ऐकलं. आजी ऐकली आणि ऐकल्यानंतर ते पटकन बाहेर पळून आली आणि म्हणू लागली की बाबा लोकांना काही कळत नाही, कुणाच्या घरामध्ये जाऊन विष्ठा करावी, कुणाच्या घरामध्ये जाऊन घाण करावी, लोकांना काही आकलाच नाही. संत महात्मे त्यांच्या घरामध्ये जाऊन अशी विष्ठा करावं का? हे कुणाच्या आदात ना कुणाच्या मधात कुणाला काही म्हणत नाही. जेवढं दिल तेवढं ते घेतात, खातात. जेवढं लागेल ते एका दिवसाचा विचार करतात. आणि अशा संत महात्म्यांच्या घरी जाऊन विष्ठा करणे चांगलं आहे का? आणि आता ती बाई म्हटली, महाराज आता ही विष्ठा केलेली आहे, तुम्ही कसं करता? मी काढते. तुम्ही म्हणता का असं? ती विष्ठा मी काढली म्हणते. ती बाई आली आणि एक ते खापर घेतली, ते एक झाडू तयार केला, खराटा तयार केला आणि ते खापर घेऊन ते आतमध्ये गेले. आतमध्ये गेल्यानंतर पाहिलं तर बाबा ती विष्ठा नव्हती. ती म्हणू लागली विष्ठा नव्हती. तिथं तर काय होतं, त्या ताटामध्ये भरलेलं सोनं, माणिक, मोती, हिरे ते सर्व त्या ताटामध्ये होतं. पंचपक्वानाचं जेवण त्याच्यामध्ये होतं. ते कपडा लत्ता त्या ताटामध्ये, 2 ताटामध्ये होते. मग त्या ताटाला, त्या पंचपक्वानाच्या ताटाला, त्या सोन्याला जोळोजी आणि मोळोजी काय म्हणतात? नित्य समान म्हणतात. मग ती काय करते बाई, ते काय करते, ते सर्व उचलते आणि आपल्या घरात नेऊन ठेवते. मग त्यावेळेस ते जोळोजी मोळोजी म्हणतात की बाबा लोकांना काही कळतच नाही, आमच्या घरामध्ये येऊन विष्ठा करतात, उद्यापासून दार बंद करावं लागेल. मग ती म्हातारी आजी म्हणते की बाबा दार उघडत तसंच ठेवा, काही हरकत नाही. जोळोजी मोळोजी म्हणू लागले, दररोज ती विष्ठा कोण काढल? ती म्हातारी आजी म्हणू लागली, दररोज मी विष्ठा काढाय मी राहते तुमच्यापाशी. ती विष्ठा काढायला, ती विष्ठा होती का? नाही. ती विष्ठा काढाय मी राहते म्हणू लागले. सांगायचं तात्पर्य एवढंच की बाबा सोनी रुपयामा मूर्ति के समान माणिक पाषाण खडी जैसी. बरं ठीक आहे. या संसारामध्ये आल्यानंतर लोकांना अत्यंत 2 गोष्टी प्रिय आहेत, एक तर स्त्री आणि एक तर धन. हे तुम्हाला आवडत नाही का? अभंगाचा छोटू Come on.
विषाच्या परे आम्हापुरी. तुकोबऱ्या म्हणतात बघा, माणसाला वाघ फाडू मारतो, माणसालाही माणसं तुडू मारतात. त्याचप्रमाणे जे हसवल असतं ना, हसवल ते माणसाला मारतं, पण ते माणसाला कुठल्याही जखमी हानी होऊ देत नाही. म्हणजे असं लागू देत नाही ते माणसाला. कोण? हसवल. मग कसं मारत असेल? कसं मारतं? गुदगुल्या करून हसून ते हसवल माणसाला मारतं. जसं माणसाला वाघ फाडू मारतो, माणसंही माणसाला तुडू मारतात, बरोबर ना? तसं हसवलही मारतं, पण त्या माणसाला जखमी इजा न करता फक्त हसू मारतं. त्याप्रमाणे तुकोबऱ्या म्हणतात की बाबा, जे तुका म्हणे तैसा दिसत नारी शिराच्या परी आम्हापुरी. की बाबा त्या हसवलेने प्रमाणे जे स्त्री आहेत ना, ते काय आम्हाला हसवलीप्रमाणे वाटतात, आम्हाला ते काय आवडत नाही. बघा तुकोबऱ्यांना काही गावातील लोकांनी बाबा असं ठरवलं की बाबा त्यांची आता इज्जत घालवावीच म्हणून. मग काही जणांनी, काही लोकांनी, गावातल्या मंडळींनी तुकोबऱ्यांकडे एक स्त्री पाठवली. आणि ती स्त्री पाठवल्यानंतर मग ती स्त्री तुकोबऱ्यांकडे गेली आणि तुकोबऱ्यांना म्हणू लागली की बाबा माझ्या अंतःकरणामध्ये तुमच्याविषयी, माझ्या अंतःकरणामध्ये काम इच्छा आहे तेवढी तुम्ही पूर्ण करा, असं तसं म्हणू लागले. तुकोबऱ्या म्हणतात, जाई ओ माते तसं तुकोबऱ्या म्हणतात की बाबा आम्हाला ही स्त्रिया कसं वाटतात, हसवलीप्रमाणे वाटतात. किंवा अजून एखादा शब्द आहे पण नको इथं घ्यायला. धन्य सेवा त्या भगवान पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी समर्पित करून समस्त गावकरी मंडळी असतील व ज्यांनी इथं मला फोन करून बोलवले तसे आपले हरिभक्त परायण श्रीनिवास यांचे समर्पित करून सर्व सप्त्याचे कमिटी मेंबर असतील, कार्यकर्ते असतील, तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला इथं पूर्णविराम देतो. काही चुकला असेल तर ते माझ्या बुद्धीची दोष पायाच्या प्रसादी काही बोलविलो विनोदी मद क्षमा करी संती नोहे अंगभूती युक्ती नोहे उपदेश तुमचे बडबडील विशेष तुमचे कृपेचे पोषणे जन्मोजन्मी तुका म्हणे. झालेली सेवा त्या भगवान पांडुरंग परमात्माच्या चरणी समर्पित करून जे काही बरोबर होतं ते हरिभक्त पारायण गुरुवर्य भागवत महाराज बोळेगावकर व आळंदीमध्ये आम्हाला ज्यांनी शिक्षण दिलं असे असणारे माऊली महाराज मोकाशी यांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर